एबीपी माझा, अयोध्या. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. काल यन्निमज्जन म्हणजे तैलाभिषेक सोहळा पार पडल्यानंतर आज अक्षता सोहळा पार पडणार आहे. श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. यावेळी या दुसऱ्या दिवसाचं नेमकं महत्त्व काय तसंच दुसऱ्या दिवसाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी मानकरी हिरे हब्बू परिवाराशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी आफ्ताब शेख. आपण या ठिकाणी बघताय की हेच ते योगदंड आहे ज्याचा प्रतिकात्मक विवाह सोहळा जो आहे तो या यात्रेच्या निमित्तानं पार पडत असतो. हिरेअब्बू मानकरी जे आहेत ते मिरवणुकीच्या सुरुवातीला आहेत आणि मिरवणुकीचं दरवर्षी ते नेतृत्व करत असतात. लोक जे आहेत ते त्यांच्या रूपात सिद्धरामेश्वर महाराजांचे आशीर्वाद जे आहेत ते या यात्रेच्या निमित्तानं घेत असतात. हे यात्रेचं महत्त्व आपण जाणून घेऊयात. सागर हिरेअब्बू आपल्यासोबत आहेत. मला सांगा, योगदंड तुमच्या हातात आहे, योगदंडाचं महत्त्व सांगा. आधी मी महाराजांकडनं अक्षता स्वागत. योगदंड म्हणजे श्री शिवगी सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड. पूर्वी हा जात्रा योगदंडच्या स्वरूपानेच निघत होता. अलीकडच्या काळामध्ये योगदंडच्या स्वरूपात 1 ते 7 नंदीध्वज आहेत. हे जे योगदंड आहे शिवगी सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड आणि ह्याच्या साक्षीने ह्या यात्रेतील सर्व धार्मिक विधी पार पाडतात. नंतर सर्वधर्म समभाव जपणारी यात्रा आहे. मानाचे साथी जे नंदीध्वज आहेत त्याचं प्रतिनिधित्व करणारे जे मानकरी आहेत तेही प्रत्येक समाजातील आहेत. हो, प्रत्येक समाजातील वेगवेगळे आहेत. प्रत्येक समाजातले वेगवेगळे मानकरी जे आहेत ते या नंदीध्वजाचे असतात. आजचा दुसरा दिवस जो आहे तो महाराज अक्षता सोहळ्याचा दिवस असतो. अक्षता सोहळ्याच्या दिवसाचं कसं महत्त्व सांगा. आज 14 जानेवारी 2024ला दुसरा दिवस शिवगी सिद्धरामेश्वरांचा दुसरा दिवस, यात्रेचे दुसरा दिवस आहे. आज अक्षता सोहळा आणि समती वाचन. आज समती वाचन असतो. इथून पहिला शिवगी सिद्धरामेश्वर देवस्थानला पहिला पूजा गदगी पूजा करून पहिला अक्षता सोहळा कट्ट्यावर जाऊन तिथं समती पूजा होतो, सुगडी पूजा होतो. सुमडी पूजानंतर समती पूजा होतं. समती पूजानंतर अक्षता सोहळा होतोय आणि त्याच्यानंतर आज गदगी पूजा अमृतलिंग पूजा करून त्यानंतर मग गदगी पूजा असतो. पांढरे शुभ्र असे बाराबंदी घातलेले सगळे भाविक जे आहेत ते या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि मानाच्या साथीतंत्राची मिरवणूक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि सिद्धेश्वर मंदिराजवळ दुपारी 12 वाजता ही मिरवणूक पोहोचेल आणि त्यानंतर अक्षता सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न होणार. जसं मी म्हणालो की अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी सोलापूरमध्ये लाखोंच्या संख्येनं सिद्धेश्वर भक्त दाखल झालेले आहेत. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफ्ताब शेख, एबीपी माझा, सोलापूर.